सोलापुरातील विजापूर रोडवरील हातूर ब्रिज जवळ मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मैतानमध्ये रहमान मौला ढवळगी वय 48 आणि राजू इमामसाब शेख वय 35 यांचा समावेश आहे. दोघेही सोलापूर येथील सलगर वस्ती येथे राहणारे होते. 2 जून 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रहमान ढवळगी व राजू शेख हे आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विजापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गेले होते. वाढदिवस साजरा करून मोटरसायकलने सलगर वस्तीकडे परतत असताना अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. यावेळी मालट्रक क्रमांक MS13 EP 2340 यांच्याशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात रहमान मौला ढवळगी यांचा जागीच मृत्यू झाला तर राजू इमामसाब शेख हे गंभीर जखमी अवस्थेत सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. मयत रहमान ढवळगी यांच्या मागे आई, पत्नी, 3 मुली, 1 मुलगा, 4 भाऊ आणि 3 बहिणी असा मोठा परिवार आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कबड्डी खेळाडू होते. सध्या ते फर्निचरचे काम करत होते. मयत राजू शेख यांच्या मागे पत्नी व 3 मुले असा परिवार आहे. ते सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाणी विक्रीचा व्यवसाय करत होते. या अपघातानंतर दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठ्या संख्येने नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.